नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 1732 जागांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये विभागीय अधिकारी याच्या 75 जागा आहेत, सचिवालय सहाय्यकच्या 191, 199 माफ करा, त्याचबरोबर MTA अर्थात शिपाई संवर्गातील पदांसाठी 745 जागा आहेत, ज्यासाठी फक्त 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। यासह मित्रांनो विविध पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। तुम्ही नक्की या ठिकाणी मित्रांनो अर्ज करून प्रयत्न करू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी DDA यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे। अर्थात यासाठी अप्लाय करण्यासाठी सर्व इंडियन जे आहेत ते एलिजिबल आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्ही महाराष्ट्रामधून सुद्धा अप्लाय करू शकता। भरपूर जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत, तुम्ही या डिपार्टमेंटसाठी प्रयत्न करू शकता। MTA शिपाई संवर्ग असेल किंवा सचिवालय सहाय्यक असेल, या व्यतिरिक्त सेक्शनल ऑफिसर असेल, तहसीलदार यासह विविध पदे मित्रांनो भरली जात आहेत, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। बघूया आपण पदे कोणकोणती आहेत, त्यासाठी वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत, त्याचबरोबर यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे। तर बघा, डेप्युटी डायरेक्टर ग्रुप ए मधलं पद आहे, 40 वर्ष एज लिमिट। हे जे एज लिमिट मी सांगत आहे प्रत्येक पदासाठी ते ओपनसाठी असणार आहे। यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता, मास्टर डिग्री पाहिजे, 5 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे, मेंबर ऑफ काउन्सिल पाहिजे। टोटल वॅकन्सी 4 जागा आहेत, तुम्ही कॅटेगरी वाईज विश्लेषण या ठिकाणी पाहू शकता। मी शॉर्टमध्ये या जागांची माहिती सांगत जाईन, तुम्ही जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर व्हिडिओ पॉज करून ती माहिती त्या ठिकाणी रीड करू शकता। त्यानंतर बघा, डेप्युटी डायरेक्टर पब्लिक रिलेशन अगेन 40 इयर्स एज लिमिट राहील। पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा डिग्री इन जर्नलिझम मास कम्युनिकेशन आणि 6 वर्षाचा जर्नलिझमचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे। एक जागा याची या ठिकाणी भरली जात आहे। डेप्युटी डायरेक्टर प्लॅनिंग अगेन याच्यात 4 जागा आहेत मित्रांनो, बॅचलर डिग्री प्लॅनिंग आर्किटेक्चर सिव्हिल, यावेळी पोस्ट ग्रॅज्युएशन प्लॅनिंग मधलं पाहिजे, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। जी महत्त्वाची पदे आहेत त्याचं क्वालिफिकेशन मित्रांनो मी त्या ठिकाणी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन। असिस्टंट डायरेक्टर प्लॅनिंग यासाठी सुद्धा मित्रांनो तुम्ही बघू शकता, बॅचलर डिग्री प्लॅनिंग आर्किटेक्चर सिव्हिल रिलेटेड असणे आवश्यक आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन इन प्लॅनिंग असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। याच्या 19 जागा भरल्या जात आहेत, यामध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता। डिझायरेबल स्किप करून द्या, असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी तुम्ही इसेन्शियल क्वालिफिकेशनवर अप्लाय प्रत्येक पदासाठी करू शकता। पुढे बघा, असिस्टंट डायरेक्टर आर्किटेक्चर याच्यात टोटल 8 जागा आहेत। पोस्ट ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन तुमचं आर्किटेक्चर मधलं, अर्बन डिझाईन मधलं, डिग्री इन आर्किटेक्चर, मेंबरशिप ऑफ काउन्सिल असेल तर अप्लाय करू शकता। अगेन या ठिकाणी पे स्केल तुम्ही या व्यतिरिक्त एज लिमिट सुद्धा पाहू शकता। असिस्टंट डायरेक्टर लँडस्केप अगेन याची मित्रांनो एका जागेसाठी भरती होत आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन लँडस्केप आर्किटेक्चर डिग्री इन आर्किटेक्चर फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी असणे आवश्यक आहे, और बॅचलर डिग्री इन बॉटनी और ॲग्रिकल्चर और हॉर्टिकल्चर अँड ॲटलीस्ट 1 इयरचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता। असिस्टंट डायरेक्टर सिस्टीम अगेन मित्रांनो 30 इयर्स एज लिमिट यासाठी राहील। ME MTech विथ कॉम्प्युटर सायन्स IT विथ फर्स्ट क्लास आणि 60% मार्क तुमचे असणे आवश्यक आहे, किंवा BE BTech 60% मार्क्स असेल आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या 3 जागांसाठी अप्लाय करू शकता। असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलच्या जागांसाठी मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड डिग्री असणे आवश्यक आहे, 10 जागा याच्या भरल्या जात आहेत। इलेक्ट्रिकलसाठी डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनियर पाहिजे, 3 जागा याच्या भरल्या जात आहेत। मिनिस्ट्रियलसाठी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा त्या रिलेटेड तुमची डिग्री पाहिजे, याच्या 15 जागा आहेत, हे पद महत्त्वाचं आहे। लीगल असिस्टंटसाठी डिग्री लॉ मधली पाहिजे, याच्या 7 जागा आहेत, यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲट बार काउन्सिलचा सुद्धा असणे आवश्यक आहे। प्लॅनिंग असिस्टंटसाठी बॅचलर डिग्री प्लॅनिंग आर्किटेक्चर 23 जागा भरल्या जात आहेत। आर्किटेक्चरल असिस्टंटसाठी 9 जागा भरल्या जात आहेत, ज्यासाठी डिग्री इन आर्किटेक्चर फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी पाहिजे अप्लाय करण्यासाठी। प्रोग्रामरसाठी मित्रांनो 6 जागा आहेत, त्यासाठी डिग्री कॉम्प्युटर रिलेटेड असणे आवश्यक आहे। मास्टर डिग्री असेल MCA रिलेटेड तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। पुढे बघा, ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी डिप्लोमा इन ज्युनियर सिव्हिल इंजिनिअरिंगचा पाहिजे। यामध्ये BTech सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री होल्डर्स मे ऑल्सो अप्लाय। डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही 104 जागांसाठी अप्लाय करू शकता। भरपूर जागा या पदाच्या आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। 18 ते 27 वर्ष एज लिमिट या ठिकाणी हे ओपनसाठी राहणार आहे, ज्यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला मिळत आहे। ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकसाठी अगेन 67 जागा आहेत, या पदासाठी अप्लाय करण्यासाठी डिप्लोमा इलेक्ट्रिकल मधला किंवा डिग्री मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मधली असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। सेक्शनल ऑफिसर हॉर्टिकल्चर यासाठी मित्रांनो अगेन 75 जागा आहेत, महत्त्वाचं पद आपण म्हणू शकतो। बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर और हॉर्टिकल्चर और फॉरेस्ट्री असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकाल। नायब तहसीलदारचं सुद्धा पद मित्रांनो ग्रुप बी मधलं भरलं जात आहे, ज्याच्या 6 जागा आहेत, ज्यासाठी कोणत्याही विषयातली डिग्री असेल तर तुम्ही एलिजिबल होता, 50% असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी।
करण्यासाठी. डिझायरेबल स्किप करा, डिग्रीवर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिशियल लँग्वेजसाठी मास्टर डिग्री आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता इंग्लिश किंवा हिंदीमधले असेल तर तुम्ही या 6 जागांसाठी प्रयत्न करू शकाल. असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर नॉन व्हिजिटरसाठी अगेन बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे आणि फिजिकल क्रायटेरिया सुद्धा मागितलेला आहे. याच्या 6 जागांसाठी तुम्ही प्रयत्न करण्यासाठी. पुढे बघा स्टेनोग्राफर ग्रेड डी महत्त्वाचं पद आहे. या व्यतिरिक्त सर्वेअरचं पद आहे मित्रांनो 6 जागांसाठी. डिप्लोमा पाहिजे, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट मधला किंवा स्टेनोग्राफर पदासाठी अप्लाय करणार असेल तर 44 जागा आहेत. यासाठी 12वी पास आणि टायपिंग स्पीड आणि स्किल टेस्ट नॉर्म्स असतील तर तुम्ही या 44 जागांसाठी अप्लाय करू शकता. या ठिकाणी सुद्धा हे महत्त्वाचं पद आपण म्हणू शकतो. त्यांची शेवटची जी पदे आहेत त्यामध्ये पटवारी ग्रुप सी मधलं पद आहे मित्रांनो. पटवारी अर्थात तुम्ही तलाठी या लेवलचं हे पद म्हणू शकता, ज्यासाठी 79 जागा आहेत. अगेन या ठिकाणी 21 ते 27 वर्ष लिमिट राहणार आहे. यासाठी सुद्धा ग्रॅज्युएशन कोणत्याही विषयामधलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया मागितलेला नाही आहे. डिझायरेबल मध्ये बाकीच्या गोष्टी मागितलेल्या आहेत, मात्र इसेन्शियल क्वालिफिकेशन फक्त डिग्रीच आहे. त्या बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ग्रुप सी मधलं पद आहे. 18 ते 27 वर्ष एज लिमिट ओपन साठी राहील. 12वी उत्तीर्ण आणि त्यांचं टायपिंग एकतर 35 वर्ड्स मिनिटचं इंग्लिशचं किंवा 30 वर्ड्स पर मिनिट हिंदीचं असेल तर अप्लाय करू शकता. 199 जागा आहेत. कॅटेगरी जागांचं विश्लेषण तुम्ही पाहू शकता. भरपूर जागा आहेत. प्रयत्न या ठिकाणी सुद्धा तुम्ही करणे आवश्यक आहे. माळी पदासाठी मित्रांनो 282 जागा आहेत. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. 10वी पासवर फक्त तुम्ही या पदासाठी अगेन अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे. एज लिमिट 18 ते 25 वर्ष या ठिकाणी या पदासाठी राहणार आहे. 10th पासवर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी प्रयत्न करू शकता. आणि MTS अर्थात शिपाई संवर्गातलं हे पद आहे मित्रांनो. ग्रुप सी चं लेवल 1 चा पे स्केल आहे. 10वी पास किंवा ITI झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. टोटल 745 जागा या महत्त्वाच्या पदाच्या भरल्या जात आहेत, ज्याचं कॅटेगरी विश्लेषण सुद्धा अवेलेबल आहे. त्या बेसिसवर तुम्ही तुमची या ठिकाणी कॅटेगरीला जागा किती पाहून अर्ज करू शकता. मात्र भरपूर जागा आहेत मित्रांनो. माळी आणि MTS पदाच्या मिळून जवळपास 1000 जागांसाठी तुम्ही फक्त 10वी पासवर अर्ज या ठिकाणी करू शकता. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुढे बघा मित्रांनो, यासाठी मित्रांनो आणखीन काही गोष्टी, ज्यामध्ये एज लिमिट जे मी सांगितलं ते ओपनसाठी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेलं होतं, ज्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, अपंगांमध्ये सुद्धा ओपन SC ST OBC कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन मिळत आहे. या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. यासाठी एक्झामिनेशन फॉर्मॅटमध्ये काहीच पदे मी मेन्शन केलेली आहेत, ज्यामध्ये ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी तुम्ही बघू शकता एक एक्झाम असणार आहे. सिंगल स्टेज कॉम्प्युटर सरळ सेवा भरती आहे मित्रांनो. त्यामुळे नक्कीच तुम्ही एका एक्झामद्वारे ही नोकरी या ठिकाणी मिळवू शकता. यामध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर नॉलेज याबाबतचे क्वेश्चन विचारले जातील आणि टायपिंग टेस्ट क्वालिफाईंग सुद्धा या ठिकाणी राहणार आहे, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. माळी पदासाठी पार्ट 1 पार्ट 2 मध्ये एक्झाम या ठिकाणी मित्रांनो सिंगल स्टेज ऑनलाईन एक्झामिनेशन होईल. 100 मार्कांचे असणार आहे. त्यानंतर रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज या ठिकाणी मित्रांनो कॉम्प्युटर नॉलेज बाबतचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. टोटल तुम्ही बघू शकता 150 मार्कांची एक्झाम तुमची या ठिकाणी होणार आहे. 2 तासाचा पेपर तुमचा राहणार आहे. पार्ट 1 पार्ट 2 चा एकाच वेळी तुम्हाला द्यायचा आहे. MTS पदासाठी अगेन सिंगल स्टेज एकच एक्झाम होईल. 120 क्वेश्चन 2 मार्कांची 2 आवर्सची, ज्यामध्ये न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्युटर नॉलेज याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल. एक्झामिनेशन सेंटर्स ही गोष्ट फार महत्त्वाची आहे मित्रांनो. महाराष्ट्रामधून अप्लाय जरी करणार असाल तर सध्या तिने दिल्ली NCR हे एक्झाम सेंटर्स ठेवलेले आहेत. हावेवर जर लार्ज नंबर ऑफ ॲप्लिकेशन आले तर मात्र त्याबाबत DDA जे काय असणार ते डिसिजन घेईल आणि अदर सिटीजमध्ये सुद्धा एक्झाम होऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे. सध्या दिल्ली आणि NCRचाच ऑप्शन अवेलेबल आहे. सो तुम्ही अप्लाय केल्यानंतर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे ट्रॅव्हल करण्यासाठी. पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एक्झामिनेशन फी एक निगेटिव्ह पॉईंट या भरतीचा आपल्याला म्हणता येईल, ज्यामध्ये ऍप्लिकेशन फी आणि मोड ऑफ रेमिटन्स सुद्धा त्यांनी त्याने सांगितलेलं आहे. कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द पोस्ट हॅव टू मॅन्डेटरीली पे द प्रिस्क्राइब फी ॲज पर देअर कॅटेगरी. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी फी घेतलेली आहे ते ही फार जास्त या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये ओपन OBC EWS ला 2500 रुपये फॉर्म फी नॉन रिफंडेबल घेतलेला आहे. तर हँडिकॅप, ट्रान्सजेंडर, एक्सर्व्हिसमेन, फिमेल कॅन्डिडेट्स आणि SC ST कॅन्डिडेट्सला 1500 रुपये फॉर्म फी आकारलेली आहे. सो एक निगेटिव्ह गोष्ट आपल्याला या भरतीची या ठिकाणी म्हणता येईल. अनेक गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, मात्र ही मात्र निगेटिव्ह राहील, कारण भरपूर त्याने एक्झाम फी त्या ठिकाणी आकारलेली आहे. 2500 रुपये ही मॅक्झिमम फी मित्रांनो तुम्ही बघू शकता, भरपूर जास्त आहे आपल्याला असं म्हणता येईल, ज्यामध्ये ओपन OBC आणि EWS कॅन्डिडेट्सला ही भरावी लागेल. इतरांना 1500 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे.
ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता. त्यासाठी अप्लाय करण्यासाठी DDAच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. त्यामार्फत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी 6/10/2025 पासून 5/11/2025 पर्यंत तुम्हाला टाइम लिमिट दिलेला आहे. अजून 2-3 दिवस आहेत तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी सुरुवात होण्यासाठी. डिसेंबर-जानेवारीमध्ये तुमची एक्झाम होईल मित्रांनो. जर तुमची सेकंड स्टेज असेल तर सुद्धा ती नंतर कळवण्यात येईल. मात्र सिंगल स्टेज एक्झाम जे असणार आहे ते लगेचच डिसेंबर-जानेवारी मंथमध्ये होणार आहे. त्यानंतर तुमचं प्रॉबेबली सिलेक्शन सुद्धा लवकरात लवकर होईल. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जर एक्झाम फी मित्रांनो तुम्ही भरू शकत असला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जर तुम्हाला ट्रॅव्हल करण्यासाठी पॉसिबिलिटी असेल, एक्झाम सेंटर लांब असल्यामुळे, तर तुम्ही या 2 गोष्टी कन्सिडर करू शकता. इतर गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत. 10वी पासवर तुम्ही भरपूर पदांसाठी अप्लाय करू शकता. इतर पदांसाठी प्रयत्न करू शकता. सो या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही याबाबत डिसिजन घेऊ शकता. या भरतीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही या भरतीबाबत अधिक माहिती घेऊ शकाल. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.